अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत स्वामी पुण्यतिथी निमित्त आपण सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत. पण काही कारणांनी जर तुम्हाला 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही तर 3 दिवसाचं पारायण कसं करावं त्या संदर्भातली माहिती आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ हा 7 दिवस तो सप्ताह काळातच वाचायचा असतो. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात, ताई 1 दिवसीय पारायण करू का? मला सांगा, जेव्हा 7-7 दिवसाचं आपण म्हणजे 7 दिवसाचं पारायण आपण करत असतो तेव्हा 2-2.5 तास आरामशीर लागतं आपल्याला वाचायला. आता केंद्रात वाचायला गेलं तर लय सोपं असतं, कारण काय असतं ना, तेव्हा माईकवर कोणीतरी एकदम फास्ट वाचत असतं आणि आपण फक्त ओळीवर बोट ठेवतो. आपल्याकडनं ते श्रवण होते आणि केंद्रात 3 दिवसाचं पारायण केलं जात नाही किंवा किंवा मठात पण पारायण केलं जात नाही. तुम्ही तुमच्या घरात करणार आहे तर मुळातच, आता मी घरात पारायण करते तर मला माहिती आहे 2 तास आरामशीर लागतात. आणि जेव्हा 1 दिवसाचं पारायण करायचं असेल ना तर तो संपूर्ण दिवस लागतो आणि वाचायचं म्हणून वाचण्यात काहीच अर्थ नाही. आणि खरं तर 1 दिवसीय पारायण हे फक्त दत्तधामवरच केलं जातं, आपल्या घरात आपण करू शकत नाही आणि किंबहुना करायला पण नको. 7 दिवसाचं पारायण असतं. पण आपल्या ज्या काही अडचणी आहेत, सगळ्यात मोठी अडचण मासिक धर्म, दुसरी अडचण सुतक आलेला आहे किंवा 9 तारखेला किंवा 10 तारखेला आमचं सुतक पिटत नाही आहे किंवा किंवा मासिक धर्माचा पहिलाच दिवस आहे 9 तारखेला किंवा त्याच्या आधी आम्ही पारायण करू शकतो का, असे निरनिराळ्या अडचणी असतात. संसारिक अडचणी असतात, संसारिक जबाबदाऱ्या असतात, सुखदुःख चालूच असतं. मग ह्या कारणांमुळे आपल्याला पारायण करणं जमत नाही आणि वाईट वाटतं अर्थात, की एवढ्या जवळची मैत्रीण पारायण करते, आपण करू शकत नाही, ही करते, आपण करू शकत नाही. तर मग एक आहे की 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करावं. सगळ्यात आधी सांगते, 7 दिवसाचंच गुरुचरित्र पारायण करावं. ज्याची सांगता ही 8व्या दिवशी केली जाते, पण स्वामी पुण्यतिथीला 7व्याच दिवशी सांगता केली जाते. पण तरी सुद्धा जर तुमची इच्छा आहे, हौस असते आपल्याला गुरुचरित्र वाचायला भेटणं, हे खूप मोठं भाग्य आहे, तर मग 3 दिवसाचं पारायण कसं करावं आधी सांगते. 7 दिवसाचंच करा मैत्रिणींनो. पण काही अडचणी आहेत, माझ्या पण काही अडचणी आहेत, त्याच्यामुळे जर झालं नाही शक्य 7 दिवसाचं तर मी सुद्धा 3 दिवसाचं पारायण करणार आहे. शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. 3 दिवसीय पारायणाला अनुभव येत नाही असं अजिबात नाही आहे. जो श्रद्धेने पठण करत असतो त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांची कृपा असतेच. आता नियम काय आहे, तेच नियम आहे. आधीच एक सांगते तुम्हाला, गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप नाही आहे. पण जर तुम्हाला हे नियम पाळायचे नसेल तर पारायण नाही केलं तरी चालेल. कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई आम्ही म्हणजे बाळासाठी ट्राय करत आहोत तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तर चालतं का? तर असं नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. दुसरं, गादीवर झोपायचं नाही आहे. म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या जो काही आपला दिवाण असतो त्याच्यावर तुम्ही चादर बेडशीट अंथरून तुम्ही झोपू शकता. एखाद्या बाईला जर खाली वागता नाही मग त्या बाईने काही झोपायचं नाही का? मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या दिवाणवर गादी साईडला करून तुम्ही सतरंजी वगैरे टाकून तुम्ही झोपू शकता. तिसरं, कांदा लसूण वर्ज्य, भात खायचा नाही. आधीच सांगते, गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहे. जर आपल्याला पारायणचे नियमच पाळणं शक्य होत नाही तर ते पारायण करण्यात काहीच अर्थ नाही. कोणीतरी काहीतरी सांगल, हा नियम पाळायची गरज नाही, तो काहीतरी सांगल, मला सांगा 3 दिवस भात खायचं नाही, कडधान्य खायचं नाही आहे. आता ज्या भाज्या खातो, आता हिरव्या पालेभाज्या तुम्हाला आधी सांगते, चांगल्या चांगल्या माणसांना सुद्धा शेपूची भाजी खाऊन आपल्याला ढेकर येतात. गुरुचरित्र पारायण करत असताना तर ढेकर आलं नाही पाहिजे. आता सगळ्यात आधी जर 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण आपण करणार आहोत तर अर्थात आपण पहाटेच सुरुवात करू, असं नाही की निवांत असं काही नाही. लवकर पहाटे 3 दिवस आपल्याला सुरुवात करायची. पण तरी पण सांगते की गुरुचरित्र पारायण पठण करत असताना ढेकर आलं नाही पाहिजे. आळस, ढेकर, जांभळे आणि अचानक जे आलं तर आपण त्याला थांबू नाही शकत. मग असे पदार्थच खायचे नाही की ज्याने ढेकर येईल. शेपूच्या भाजीने ढेकर येतच, 90% लोकांना येतच. मेथीच्या भाजीने पण जळजळ होते, ऍसिडिटी होते. जर तुम्हाला होत असेल तो त्रास तर तुम्ही ते खाऊ नका. 3 दिवसच आहे, तेवढं तुम्ही पालन करू शकता. कडधान्य खायचं नाही, भात खायचं नाही, एवढेच नियम आहेत 3 दिवस. आणि 7 दिवस पण तेच नियम पाळायचे असतात. शेवटच्या दिवशी नैवेद्याला वरण भात करायचा. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा. हीच भाजी करा आणि तीच भाजी करा असं अजिबात नाही. वरण भात करा, साधा शिरा करा, श्रावणी शेंगा करा, कोणी बटाट्याची भाजी करतं, कोणी पुरणाचा स्वयंपाक करतं, करू शकता. अडचण नाही, आपल्याला वाटलं तर आपण करू शकतो. हा, फक्त एवढंच आहे की वरण भाताशिवाय कुठला पण आपला जो काही स्वयंपाक आहे तो पूर्ण होत नाही. आणि आपण वरण भात करतोच, त्याच्याबरोबर श्रावणी शेंगा ज्या दत्त महाराजांना प्रिय होत्या त्याचं करायचं. म्हणजे तुम्हाला सांगते की थोडक्यात वरण भात, शिरा जरी केला, श्रावणी शेंगा केला तरी चालेल आणि पुरण केलं तरी चालतं.
फक्त एवढंच आहे, जो आपण कट करतो, जे आपण ज्याला आपण सार म्हणतो, सार करतो, त्यात कांदा लसूण टाकू नका. बाकीचं सार तुम्ही करू शकता, अडचण नाही. या पद्धतीने तुम्ही, जर तुमची इच्छा असेल 3 दिवसाच्या पारायणामध्ये आणि तिसऱ्या दिवशी समाप्ती येते. आता अध्याय किती वाचायचे, तर पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय तुम्हाला पठण करावे लागतात. आज समजा आज मी बसली पारायणाला, आज मी 1 ते 22 अध्याय पठण करेल. दुसऱ्या दिवशी मी 23 ते 33 अध्याय पठण करेल आणि तिसऱ्या दिवशी मी 34 ते 53 अध्याय मी पठण करेल. या पद्धतीने 52-53 अध्याय मी पठण करेल. ठीक आहे. आता 3 दिवसात पारायण करायचं आहे, म्हणजे तुमचा स्टॅमिना पाहिजे. 1 स्ट्रोक वाचलं तर सोन्याहून पिवळं. नाही शक्य होत, एखादीला अडचण आहे की ताई मांड्यांचा त्रास आहे, तुम्ही खुर्चीवर बसून, खुर्ची टेबलवर पण तुम्ही पारायण करू शकता. किंवा ताई मी लगातार एवढं, आता समजा 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर लवकरच उठून पारायण करा, ब्रह्ममुहूर्तावर उठून पारायण करा, की जेणेकरून 22 अध्याय तुम्हाला पठण करायचे. काही काही अध्याय खूप मोठे आहे, काही काही अध्याय खूप छोटे आहेत. तर हे 22 अध्याय लगातार वाचा असं अजिबात नाही आहे. तुम्हाला जर कधी तुम्हाला समजा तुम्हाला जायचं आहे बाथरूमला वगैरे, पण हा आता समजा 1 ते अध्याय तुम्ही पठण केले, अचानक तुम्हाला बाथरूमला जायचं असेल तर बाथरूमला जाऊन आल्यावर आंघोळ करावी लागेल आणि मग पारायण पूर्ण करावं लागेल. या पद्धतीने. किंवा आता समजा 1 ते 11 अध्याय मी पठण केले, नंतर मला थोडेसे घरातले कामं वगैरे करायचे असेल, पण त्याच्यात पण जर माझा वॉशरूमला वगैरे मी गेली तर तरी पण मी आंघोळ करून मी ते पारायण पूर्ण करेल. जर गेली तर म्हणते. किंवा समजा जर सकाळी उठल्या उठल्या जर मी वॉशरूमला जाऊन आली, तर मग जेवढे अध्याय होईल तेवढे मी वाचल. समजा 15-16 अध्याय मी वाचले आणि नंतर मग काहीतरी काम आलं, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, नंतर मी फक्त तोंडावरनं पाणी घेईल, हातपाय धुईल आणि मग मी बाकीचे पारायण पूर्ण करेल. 12 ते 12:30 मध्ये आपल्याला सेवा करायची नाही आहे, तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम आहे. एवढंच. आता 3 दिवसाचे नियम हेच आहे: परान्न वर्ज्य, ब्रह्मचर्याचं पालन, गादीवर झोपायचं नाही आणि कोणाची निंदा नालस्ती पण करायची नाही, ते तर आपण नेहमीच करत असतो. आणि मेन म्हणजे कांदा लसूण वर्ज्य, भात आणि डाळ खायची नाही. हे नियम आहे. 2-3 दिवस, तिसऱ्या दिवशी तर समाप्ती पण होते. समाप्तीनंतर आपण वरण भात, श्रावणी शेंगा वगैरे काय जे तुम्ही करणार आहे ते तुम्ही खाऊ शकता. आता हे पारायण कधी करायचं, तुम्ही 9 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत कधीही करू शकता, किंवा तुम्हाला आज वेळच एवढ्या 1-2 दिवसात पण तुम्ही करू शकता, अडचण नाही. गुरुचरित्र पारायण करायला कुठलंच नियम बंधन नाही आहे. तुमच्या मनात जेव्हा येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. ज्यांना 9 ते 15 मध्ये शक्य नाहीये त्यांनी आधी पण पारायणाला सुरुवात करू शकता, की ताई आम्हाला 10-12 तारखेला जायचं आहे कुठे, तर मग तुम्ही आधी पण पारायण करू शकता. तुम्ही 7 दिवसाचं पण करू शकता, किंवा तुम्ही 9 दिवसा तर तुम्ही 3 दिवसाचं पण पारायण करू शकता. या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने. नक्कीच 3 दिवसाच्या पारायणाचे पण अनुभव येतात. जो श्रद्धेने पारायण करत असतो त्याला अनुभव येतोच. आता पहिल्या दिवशी अर्थात ज्या पद्धतीने ग्रंथामध्ये सांगितलंय की 3 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्य आदल्या दिवशी दाखवत असतो. रोज तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र, गणपती अथर्व शीर्षम आणि स्वामी स्तवन हे तुम्हाला पठण करायचं असतं आणि नंतर तुम्ही संपूर्ण अध्यायाला तुम्ही सुरुवात करू शकता. या पद्धतीचे जे म्हणजे 7 दिवसाचे जे नियम आहे ना, तेच या दिवशी. आता तुम्हाला एक सांगते, महिला घरात आपण जेव्हा केंद्रात करतो आपल्याला समाप्तीचं टेन्शनच राहत नाही, फक्त जाऊन प्रसाद घेऊन घरी यायचं. मला एक सांगायचं आहे, घरात जर तुम्ही पारायण करता तर तुमच्या घरात त्या ग्रंथाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे एक ब्राह्मण जोडपं जेव घालायचं असतं. तुमच्या ओळखीचे जर ब्राह्मण गुरुजी असेल तर त्यांना जेव घालावा. आता बऱ्याच वेळा कमेंट येतात की ते ब्राह्मण गुरुजीच का, साधे गुरुजी चालत नाही का? तर बघा, आपण सगळेजण माणूस आहोत, पण आपल्याला पण माहिती आहे की ब्राह्मण हे श्रेष्ठ मानलेले आहे. त्या ग्रंथात जर उल्लेख केलेला आहे की ब्राह्मण जोडपं जेव घालावं, तुम्हाला भेटलं तर नक्कीच तुम्ही ते ब्राह्मण जोडपं जेव घालावं. पण नाही चालं तर एखादं दुसरं साधं जोडपं पण चालतं. काही पाप लागत नाही, काही 7 दिवसाच्या पारायणाचं फळ मिळणार नाही असं अजिबात नाही आहे. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात, लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं की मग ब्राह्मण लोकांनाच का तुम्ही सांगताय. अरे तिथे ग्रंथात उल्लेख केलेला आहे ना आपल्याला की ब्राह्मण लोकांनाच तुम्ही जेव घालू शकता. पण जर नाही भेटलं तर तुम्ही एखादं जोडपं, आणि खरं तर कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज तुमच्या घरातलं अन्न ग्रहण करायला सांगता येत नाही. तुम्ही जो काही 3-4 आपण नैवेद्य काढून ठेवतो तो आपणच स्वतः ग्रहण करायचा. आणि ब्राह्मण जोडपं भेटलं तर सोन्याहून पिवळं, नाही भेटलं तर साधं किंवा एखाद्या गरीबाला तुम्ही दान करू शकता. एखाद्या घरातले व्यक्ती म्हणजे एखादा गरीब माणूस पोट भरून जेवेल एवढं तुम्ही त्याला अन्नदान करू शकता. तुमची इच्छा असेल तर नक्कीच ते तुम्ही करावं. आणि अगदी तुमची शक्य असेल तर तुम्ही गुरुजींना पण तुम्ही कोरडा शिधा दान करू शकता. जवळपास आपले एक तरी ओळखीचे गुरुजी असतात, त्यांना तुम्ही कोरडा शिधा यथाशक्ती
जेवढं तुमचं बजेट आहे, 1-2 कोरडा शिधा जरी दान केला तरी चालतो. आता बऱ्याच वेळा हाच कमेंट तर मग गुरुजींनाच का गरिबाला दिलं तरी चालतं का? मैत्रिणींनो, तसं तिथे सांगितलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरात ज्या तुम्हाला मदत करणाऱ्या ताई आहेत त्यांना पण तुम्ही दानधर्म करू शकता. थोडक्यात काय आपल्याला दान करायचं आहे. याला दान केल्यावर जास्त पुण्य मिळतं, त्याला दान केल्यावर कमी, असं देव वाटायला बसलेला नाहीये की तू याला दान केलं तुला जास्त पुण्य, त्याला दान केल्यावर कमी पुण्य, असं नाही आहे. गुरुजी भेटले तर त्यांनाच दान करावं, नाही तर आपल्या अवतीभोवती जे कोणी असेल त्यांना तुम्ही दान करू शकता. या पद्धतीने आपल्याला 3 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण करायचं. ऑनलाईन दक्षिणा बिक्षिणा ते काहीच द्यायची गरज नाही. जवळपासचे एखादे गुरुजी बघावे, त्यांना तुम्ही जेवू खाऊ घालावं. नाही येत ते बिचारे तर त्यांना तुम्ही कोरडा शिधा दान करू शकता गुरुजींना. याला ऑनलाईन पेमेंट करा आणि त्याला ऑनलाईन काही गरज नाही. नाहीतर मग एखाद्या गरीबाला तुम्ही दान करा. जे तुमच्या जवळपासच्या ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना तुम्ही दान करा, असं मला तरी वाटतं. बाकी तुमची इच्छा. या पद्धतीने आहे. कारण बऱ्याच घरात असं होतं की दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, किंवा काही घरात असं आहे, मी खरं तुम्हाला सांगते, कोणालाही जेवायला बोलवत नाही. बिचारे त्यांचं ते करता, समाप्ती पण करता, घरातले जेवढे व्यक्ती असतात तेवढे ते अन्न ग्रहण करता, गरीबाला दान करता. सोन्याहून पिवळं झालेलं आहे. असं अजिबात नाही की याला दान करा त्याला दान करा. तुमचं जेवढं आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दान करावं. कारण कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज येऊन तुमचं अन्न ग्रहण करतील, यात काही शंका नाही. आणि अर्थात झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. 3 दिवस आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण 7 दिवसाचं करतो त्याच पद्धतीने विष्णू सहस्रनाम, बाकी काही दुसरं पठण करायची गरज नाही. त्या ग्रंथात सांगितलं आहे, गुरुचरित्र ग्रंथामध्ये, तेच तुम्हाला नियमावलीत सांगितली. अजून नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ग्रंथांमध्ये करायची गरज नाही. जेवढं आहे तेवढंच आपल्याला करायचं आहे. आणि असंच करून दत्त महाराज, शेवटी देव भक्तीचा भुकेला आहे. एवढंच वाचा आणि तेवढंच वाचा, इथेच वाचा असं काही नाही आहे. तुमची भक्ती महत्वाची आहे. आणि ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तिथे कधीच पत्रिका बघितली जात नाही, कारण त्याची पत्रिका साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज बघत असतात. बाकीचं काहीच बघायची गरज नाही. कुठली पण अडचण आली ना, तुम्ही संकल्पयुक्त 7 गुरुचरित्राचं पारायण जरी कबूल केलं ना, तुमच्या अडचणी, तुमची वास्तुदोष कमी होणारच. आपण केंद्रात जाऊन पारायण करतो मान्य आहे, पण घरात सुद्धा पारायण करायचं असतं. आणि पारायण करत असताना हळू वाचायचं नाही, मनातल्या मनात नाही. तुम्हाला तुमचं शब्द ऐकू येईल एवढं तरी त्या पारायण करायचं असतं. इकडं लक्ष तिकडं नाही. तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचा, तो किती दिव्य पवित्र आहे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.